एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक विवाहित महिला आणि तिची 3 वर्षाची मुलगी या दोघी जणी त्याच्या घरामध्ये झोपलेल्या होत्या। पण मात्र मध्यरात्री त्या घरामध्ये एक शेजारी पुरुष घुसलेला होता। आता शेजारी पुरुष त्या घरामध्ये घुसला आणि घुसल्यानंतर त्यांना त्या विवाहित महिलेचे हातपाय तिच्याच ओढणीनं बांधले आणि तिच्या बाजूला असणारी जी मुलगी होती तिच्या समोरच त्या महिलेसोबत 2 वेळा संबंध ठेवले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच ठाणे जिल्ह्यातील भोईंदरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक 38 वर्षीय महिला आहे आणि तिचे 3 वर्षाची मुलगी आहे। या दोघी जणी तिच्या घरामध्ये संध्याकाळी झोपलेल्या होत्या। पण मात्र रात्री 11 वाजता त्याच परिसरामध्ये राहणारा त्या महिलेचा जो शेजारी होता तो या महिलेच्या घरात घुसला आणि घरात घुसल्यानंतर थेट त्या महिलेवर हल्ला केला। आता महिलेवर हल्ला केल्यानंतर महिला आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत होती, पण मात्र त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती। त्यानं त्या महिलेचे हातपाय ओढणीनं बांधले होते आणि हातपाय बांधल्यानंतर त्या महिलेची जी मुलगी आहे त्या ठिकाणी झोपलेली तिच्या समोरच त्या महिलेसोबत संबंध सुद्धा ठेवले होते आणि त्या महिलेला धमकी दिली होती की ही घटना कोणाला सांगायची नाही, काय नाही, आणि सांगितली तर मग त्याच्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्या महिलेला दिली आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो त्या महिलेसोबत त्याच पद्धतीनं करत राहिला। सकाळ झाल्यानंतर महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि भारतीय न्याय संहितेनुसार तो जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करत त्याला अटकसुद्धा केली, त्याला ताब्यातसुद्धा घेतलंय आणि अधिक चौकशी, अधिक माहिती पोलीस या संपूर्ण प्रकरणाची घेत आहेत की नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, महिला कोणत्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित आहेत का नाहीत असा देखील प्रश्न आपल्या या घटनेवरून, गोष्टीवरून समजतो। पण मात्र समाजामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।